जय भीम. नमो बुद्धाय. मित्रांनो, समाज बांधवांनो, तर मित्रांनो, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अंतरवाली सराटी गावामध्ये धूमधडाक्यात साजरी होत आहे. आज अंतरवाली सराटी गावामध्ये जे बुद्ध विहार आहे, पंचशील बुद्ध विहार, त्या बुद्ध विहारामध्ये आपल्या महापुरुषाची, बाबासाहेब आंबेडकरांची 8 फूट उंचाची पुतळा स्थापित केला आहे, उभारला आहे. खूप सुंदर पुतळा आहे. हे बघा, किती गावकरी जमले आहेत बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी. महिला मंडळ, पुरुष मंडळ, समस्त गावकरी इथे जमले आहेत. उद्धारिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर बघा मित्रांनो, अंतरवाली सराटी गावामध्ये आज जयंतीचा जल्लोष आहे. हे आहे पंचशील बुद्ध विहार. तिथे हा बाबासाहेबांचा पुतळा उभारला आहे. खूप सुंदर दृश्य आहे. माझ्या भीमराया वाणी सांगा, पुढारी होईल का? पुढारी होईल का? सांगा, पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा, पुढारी होईल का? ज्या मुलाला वर्गामध्ये बसू दिलं जात नव्हतं, तोच मुलगा पुढे संविधानाचा शिल्पकार झाला. तर त्यांच्या बालपणीच्या शाळेत जात असतात, तर त्यांना शाळेत बसू देत नव्हते, वर्गाच्या बाहेर बसवायचे. त्यांच्यावर एक गीत लिहिलेलं आहे. उघडा ना गुरुजी शाळेचे दार, लय थंडगार वारा, लय थंडगार. शाळेमध्ये ज्ञाना मी काय केलं गुन्हा, किती विनवू तुम्हा पुन्हा पुन्हा. पाऊस पाणी भारी आंबेडकर दारी,
पाऊस पाणी भारी आंबेडकर दारी, या गुरुजीला दया नाही आली, या गुरुजीला दया नाही आली. उघडा ना गुरुजी शाळेचं दार, लय थंडगार वारा, लय थंडगार. शाळेमध्ये घ्या ना, ही काय केला गुन्हा, किती विनू तुम्हा पुन्हा पुन्हा, किती विनू तुम्हा पुन्हा पुन्हा. पाऊस पाणी भारी आंबेडकर दारी, पाऊस पाणी भारी आंबेडकर दारी, या गुरुजीला दया नाही आली, या गुरुजीला दया नाही आली. तर मित्रांनो, ह्या भीमगीताहून समजलंच असेल की किती भीषण जातीयता होती त्यावेळेस. माणसाला माणूस समजत नव्हता. दीनदलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर ते महात्मा फुले यांच्या काळामध्ये किती त्यावेळेस जास्त जातीयवाद होता. पुरुषांना, दलितांना तर नव्हता शिक्षणाचा अधिकार. महिलांना तर दूरच राहिल्या, त्यांना बिलकुलच शिक्षणाचा अधिकार नव्हता. ती मुहूर्त मिळवली महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी. पुढे बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला. संविधानामध्ये कायदा करून बाबासाहेबांनी हक्क मिळवून दिले. दलितांना, आदिवासींना. बाबासाहेबांचे खूप मोठे उपकार आहेत समाजावर. तर बघा मित्रांनो, कसं वाटतंय बाबासाहेबांचा पुतळा. खूप सुंदर आहे. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान दिलं, जीवाचं दान माझ्या भीमान दिलं. कोणी जीवाचं दान माझ्या भीमान केलं, जीवाला जीवाचं दान माझ्या भीमाने दिलं. तर मित्रांनो, तुमच्या इथे कसे झाले बाबासाहेबांची जयंती कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय सम्राट अशोक. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.
पुन्हा एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम.